श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था। मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया। जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परम मंगल धाम अवधारिजो। कालपर्यंत आपण जे पाहिलं त्यात आलेली ही जी कथा आहे ही कशी आहे, गोड आणि परमार्थाला किंवा परमपुरुषार्थाला प्राप्त करून देणारी ही महाभारत रूपी कथा वैशंपायनाने राजा जन्मेजयाला सांगितलेली आहे। आपण भागवतामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख नेहमीच ऐकतो। ही कथा अद्वितीय आहे, म्हणजे हिच्या बरोबरीची पावन करणारी दुसरी अशी कथा कोणती नाहीच। अशी ही केवळ पवित्रतेची मूर्ती असणारी ही अत्यंत कल्याणाचे माहेरघर अशी ही कथा आहे। ती आता तुम्ही अवधारी जो म्हणजे ऐका लक्षपूर्वक। आता भारत कमळ परागू गीताक्षु प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी। आता जो श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांचा संवाद रूप प्रसंग झालेला आहे, ज्याला नाव काय आहे भगवद्गीता। गीता असं त्याला नाव आहे। आणि जो भारत रूपी कमळातील सूक्ष्म आणि सुगंधित रेणूच आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। 14 विद्या आहेत, 64 कला, सर्व शास्त्र आणि पुराण इत्यादी ज्ञान भांडाराचे माहेरघर असलेल्या या भरत ग्रंथात कमलाच्या परागाप्रमाणे सर्व ज्ञानांचा गीतोपदेश हा सारभूत आहे। म्हणजेच तो अत्यंत ग्राह्य असा आहे। ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिले या व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे। माऊली म्हणते की ज्याला भगवान व्यासांनी सर्व श्रुती स्मृती रूप ब्रह्म शब्द ब्रह्माचे मंथन करून काढलेले लोणीच असं म्हणता येईल। मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी। मग ज्ञानरूप अग्नीने तापवून विवेकाने कळल्यावर ज्याला सुंदर सुवास प्राप्त झाला। साजूक तुपाची उपमा दिलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी। ज्याप्रमाणे मंथन करून काढलेल्या लोण्याचा अग्निसंपर्काने लोण्यातील घृता व्यतिरिक्त भाग जळून जाऊन उर्वरित सुगंधयुक्त तूप राहते, त्याप्रमाणे गीतोपदेश रूप नवनीतातील ब्रह्मज्ञान विचाररूप अग्नीच्या योगाने आत्मनात्म विवेकाने मायोपाधी रूप ब्रह्मव्यतिरिक्त असलेला भाग जाळून त्याच्यातून सुगंधित तुपाप्रमाणे परमप्रेम रूप सगुण भक्ती राहते। आणि परमप्रेम रूप भक्ती व त्या भक्तीचा विषय सगुण परमात्मा हे दोन्ही शुद्ध म्हणजेच मायोपाधी रहित असे आहेत। जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ। जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंदे त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती
सांगी जाईल, जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. विरक्त पुरुष विरक्तीची उदासीनता नाहीशी करण्याकरता ज्यांची इच्छा करतात, सोहम भावाने ज्ञानात पारंगत झालेले देखील सगुण भगवंताच्या सुगंधित तुपाप्रमाणे असलेल्या परमप्रेम भक्तीमध्ये रममाण होतात. भक्त लोक ज्याचे नेहमी श्रवण करतात, ज्याला तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठ म्हणून नमस्काराचा पहिला मान मिळतो, तो भीष्म पर्वातील कृष्णार्जुन संवादाचा कथाभाग माऊली म्हणते मी सुसंगत सांगतो आहे. या संवादाला भगवद्गीता असं म्हणतात. याची ब्रह्मादी देवांनी फारच प्रशंसा केलेली आहे. सनकादिकांसारखे विरक्त पुरुष देखील अत्यंत पूज्य भावाने याचे सेवन करतात. कशाचे? तर या गीता रूपी संवादाचे. योग ज्ञानादिकांच्या योगाने ब्रह्मात्मैक्यतेच्या जाणीवेचा येणारा प्रत्यय शांत होऊन शेवटी एक सगुण भगवंताची ज्ञानोत्तर भक्तीच उरते. तीच अंतिम प्राप्य असून भगवद्गीतेचा मुख्य सारभूत विषय आहे. म्हणून ती त्रैलोक्यात ब्रह्मदेव, शंकर व सनकादिक मुनी यांच्यासारख्या पूर्ण ज्ञानांना देखील सेव्य झालेली आहे. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे. अमृतानुभवामध्ये प्रकरण 9 ही ओवी आहे, 59 नंबरची. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यात हाच आशय व्यक्त केलेला आहे. आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हेतुकीं भक्ती मिथ्थम भूत गणो हरी. भागवतातील पहिल्या स्कंदात अध्याय 7 मध्ये आलेला हा श्लोक 17 नंबरचा आहे. प्रेम भक्तीचे सुख किती मधुर आहे व ज्ञानी लोक त्यात कसे लंपट होतात हे या भागवताचे श्लोकातही उल्लेखित केलेले आहे. जैसे शारदीयेचे चंद्र कळे माझी अमृतकड कोवळे ते वेचिती मन मवाळे चकोर तलगे. त्यापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपण चित्ता आणुनिया. हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नीनता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागुण येती परी कमळतळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. का आपुला ठावो न सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू ये. ज्ञानेश्वर माऊलींनी शरदाचं चांदण, चंद्राचे किरण आणि चकोर, हा जो चकोर पक्षी आहे, हा चकोर पक्षी त्या चंद्राच्या किरणासाठी जसा आसूसलेला असतो, ते पिण्यासाठी जसा तो त्याची वाट पाहत असतो, अशी उपमा, असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पूर्णचंद्राच्या किरणातील सूक्ष्म अमृतमय कण चकोर व त्याची पिलेच अत्यंत कोमल मनाने वेचू शकतात, त्याप्रमाणे श्रोत्यांना गीतेतील प्रेम भक्ती तत्वाचा अनुभव अत्यंत कोमल चित्ताने श्रवण करूनच घेता येणे शक्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली अशी म्हणते, जैसे शारदीयेचे चंद्र कळे माझी अमृतगण कोवळे ते वेचिती मने को मवाळे चकोर तलगे. शब्दा वाचून म्हणजेच शब्दावरच लक्ष न ठेवता अर्थाकार वृत्ती करून जाऊन या गीतेतील ज्ञान व भक्तिप्रेमाचे श्रवण व निरूपण केले पाहिजे. इंद्रियाणीनता भोगिजे म्हणजे इंद्रिये आपले विषयाला आपल्याहून निराळे ठेवून जसे विषयी विषय भावाने किंवा भोक्तृभोग्य भावाने भोगतात, तशा रीतीने गीतेतील सिद्धांताचा अनुभव आपल्याला
निराळे ठेवून न घेता आपण अर्थाशी तद्रूप होत गेले पाहिजे. आणि निरूपण ऐकते वेळी वक्त्याचे तोंडून शब्द निघताच आपले चित्त अर्थाकार होईल इतकी चित्ताची एकाग्रता पाहिजे. ज्याप्रमाणे कमळातील रेणू वेचताना भ्रमर कमलदळावरच बसलेला असतो, तरी त्याचे कमलदळावर लक्ष नसते. कमलदळावर बसलेलो आहो हे त्याला स्मरत देखील नाही, इतका तो त्यात घडून जातो. त्याप्रमाणे एकनिष्ठ आवडीने या ग्रंथाचे सेवन करावयास पाहिजे, तरच ग्रंथार्थ समजू शकतो. अन्यथा हा ग्रंथार्थ समजण्यासाठी मोठा दुस्तर आहे, मोठा कठीण आहे. ज्या पाण्याच्या ठिकाणी चंद्रविकासिनी कमलिनी असते, ते पाण्याचे ठिकाण न सोडता ती तेथूनच ज्या प्रेमाने चंद्राला आलिंगन देऊन चंद्राचे आलिंगन सुख भोगते, ते प्रेम सुख कमलिनीलाच माहीत. अशा स्थिर एक चित्ताने जो श्रवण करील तोच या गीतोपदेशाचा अधिकारी होय व तोच गीतेचा अर्थ जाणण्यास समर्थ होतो. अनेक विषय व्यापृत चित्ताला व केवळ शब्दाकडे लक्ष देणाऱ्याला गीतेचा यथार्थ अर्थ समजू शकत नाही. कारण अद्वैताचे निरूपण करताना शब्दाने द्वैत निर्माण करूनच अद्वैत सांगितले जाते व शब्दांवर लक्ष देणारा अद्वैत ग्रहण न करता द्वैतच ग्रहण करत असतो. म्हणून शब्द ऐकल्याबरोबर शब्दावर म्हणजे शब्दाने निर्माण केलेल्या द्वैतावर लक्ष न देता गीतेतील जो अद्वैत अर्थ त्या अर्थाच्या आकाराचे मन करावे असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सूचित केलेलं आहे. अहो अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आखी. तैसा मी अंगीकारिला, तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. श्रवण करताना अर्जुनाचे पंक्तीस बसून म्हणजे अर्जुनासारखे अत्यंत एकनिष्ठ आवडीने ज्यांना श्रवण करण्याची योग्यता आहे अशा संत मंडळींनीच कृपा करून श्रवण करावे. ही माझी विनंती, अशी विनंती सुद्धा ज्ञानदेव महाराजांनी इथे केलेली आहे. ते म्हणतात, ही माझी आज्ञा नव्हे तर आपण थोर अंतःकरणाचे आहात हे जाणून आपल्या चरणाशी लढिवाळपणाने मी विनंती करीत आहे. किती विनम्रता, किती तो विनम्र भाव. लहान मुलगा बोबडे जरी बोलत असला तरी त्याच्या बोलण्याचे मायबापाला मोठे कौतुक वाटते. जितके जितके लहान मुलगा बोबडे बोलतो तितका तितका त्याचा अधिक संतोष होतो. हा मायबापांचा स्वभावच असतो. त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी मला आपला म्हणून माझा अंगीकार केल्यामुळे माझ्या उण्या पुऱ्या बोलाबद्दल सहज क्षमा कराल. क्षमा करा म्हणून प्रार्थना करण्याची गरज सुद्धा नाही. यात निरूपण करते वेळी वक्त्यांनी श्रोत्यांना आणि आई बापाप्रमाणे लेखावे व आपण थोरपणाचा व विद्वत्तेचा अभिमान न धरता अत्यंत मुलासारखे निरहंकार असावे हे सांगितलेलं आहे. या इतक्या निरहंकार स्थितीत जीवभाव जाऊन परमात्मा किंवा श्री गुरुच अंतःकरणात उरत असल्यामुळे त्यांचेकडून जे निरूपण होते ते परमात्म्यांनी किंवा श्री गुरूंनीच केलेले असते याची अनुभूती येते. परी अपराधू जो आणिका आहे, जे मी गीतार्थू कवळूप आहे, ते अवधारा विनमूल आहे म्हणून या. हे अनावर न विचारिता वायाची धिम्मसा उपनला चित्ता, एरवी भानुतेजी काय खद्योता शोभा आथी. की टिटिभू चांचूवरी माप सुये सागरी, मी नेनतू त्या परी प्रवर्ते येथ. ऐका आकाश गिंबसावे, तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. पण येथे माझा एक प्रमाद होत आहे.
ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या ठिकाणी माझा एक प्रमाद होत आहे, तो असा की मी गीतेतील संपूर्ण अर्थ बुद्धीने आकलन करून स्पष्ट करू पाहतो, म्हणून तुमची प्रार्थना करीत आहे. कारण गीतार्थाचा विचार करून गेल्यास तो सर्वथा अनाकलनीय आहे. बरोबर आहे, गीता ही आपल्या आकलनाच्याही पलीकडे आहे. पण ज्ञानदेव महाराज असं म्हणतात की मी गीतेचा संपूर्ण अर्थ बुद्धीने आकलन करून स्पष्ट करू पाहतो आहे इथे, या ठिकाणी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. कारण गीतार्थ सर्वथा अनाकलनीय आहे. पण याचा विचार न करताच मनात गीतार्थाचे विवरण करण्याचे मी धैर्य करीत आहे. एरवी पाहता सूर्यप्रकाशापुढे काजव्याच्या प्रकाशाला काय किंमत आहे, किंवा गीतार्थाचे अनाकलनीयत्व न जाणता माझे विवरण करण्याचे धैर्य म्हणजे टिटवीने आपले सामर्थ्य न जाणता समुद्रात चोच घालून आपल्या चोचीने समुद्राच्या पाण्याचा अंत पाहण्यासारखे आहे. आकाशाला कवटाळू म्हटले तर त्याहून थोर व्हायला पाहिजे, पण ते शक्य नसतं हो. तसेच ज्याच्या बरोबरीचे दुसरे काहीच नाही असे गीता तत्व हे अमर्याद आहे. म्हणजेच असे आहे तसे आहे असा निश्चय नेमकेपणाने करता येत नाही. परब्रह्म हे सर्व वृत्तीचे साक्षी असल्यामुळे ते सर्व वृत्तीच्या पलीकडे राहते. म्हणून कोणत्याही निश्चयादी वृत्तीचा ते विषय होऊ शकत नाही. निश्चय, अनुभव इत्यादी वृत्ती जाणीव स्वरूप असल्यामुळे जोपर्यंत जाणीव उरली आहे तोपर्यंत जीव हा निर्विकल्प ब्रह्मस्वरूप होत नाही. या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेथ हरू म्हणे नेमिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. गीता तत्व हे कसं आहे तर नित्य नूतन देखिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे नित्याने नूतन आहे, रोज ज्या ज्या वेळेला त्याला हात लावत्या त्यावेळेला त्याच्यातून नवीन अर्थ हा प्रसवत असतो, हा निघत असतो. असं हे गीताशास्त्र हे नित्य नूतन आहे असं स्वतः श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असे हे अतिगंभीर व सूक्ष्म निर्विकल्प ब्रह्म म्हणजे गीतेचा अर्थ आहे. त्या गीतार्थाची थोरवी भगवान शंकर कथन करीत असताना देवी पार्वतीला आश्चर्य वाटून त्याविषयी तिने शंकराला प्रश्न केला. शंकर म्हणतात की देवी, गीतार्थाला मीही पूर्ण जाणत नाही. तुझे स्वरूप जसे नित्य नवीन आहे तसे गीता तत्व ही नित्य नूतन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी समजायला भेटल्या. त्या म्हणजे पार्वतीचं स्वरूप हे नित्य नूतन आहे. शंकर भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे की जसं पार्वतीचं स्वरूप हे नित्य नवीन आहे किंवा नित्य नूतन आहे, त्याप्रमाणेच गीता देखील नित्य नूतन अशी आहे. नित्य नूतन आहे म्हणजेच प्रथम क्षणी जसे असते तसेच शेवटपर्यंत कायम राहणे. नव्या वस्तूचे प्रथम क्षणी प्रेम वाटते, पण ती वस्तू जशी जशी जुनी होते किंवा भोगली जाते तसे तसे तिचे प्रेम क्षीण होत जाते. म्हणून विषयांचे प्रेम असे क्षीण होत असल्यामुळे त्या विषय प्रेमाला नित्य नूतन प्रेम म्हणता यायचे नाही आणि विषयही नित्य नूतन म्हटला जात नाही. सारखेच टिकून राहणारे जे प्रेम त्यालाच परमप्रेम म्हणतात किंवा परमप्रेम स्वरूप वस्तूच नित्य नूतन अशी असते. देवी पार्वतीचे स्वरूप नित्य नूतन म्हणजे परमप्रेम स्वरूप आहे. परमप्रेमालाच भक्ती म्हणतात. असे प्रेम भगवान अविनाशी असल्यामुळे त्याचे विषयीच राहू शकते. भगवंताविषयीचे नित्य नूतन म्हणजेच परमप्रेम तेच गीतेचे तत्व होय. भगवंतांची परमप्रेम भक्तीच मुख्यतः गीतेत प्रतिपादिलेली आहे. गीतेतील प्रत्येक अध्याय
कोणत्या ना कोणत्या प्रक्रियेच्या द्वारा परमप्रेमरूप अशा सच्चिदानंद ब्रह्माचेच प्रतिपादन करीत असल्यामुळे कोणत्याही अध्यायात साक्षात किंवा परंपरेने परब्रह्माची प्राप्ती होते असा भाव प्रगट झालेला आहे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदार्थ रूपी सागर ज्या परब्रह्म परमात्म्याचे घोरणे होय तो परब्रह्म परमात्मा साक्षात जागृती दशेतील मनुष्यांच्या बोलण्याप्रमाणे अर्जुनाशी बोललाय. जागृती असो किंवा निद्रा असो ह्या अवस्था अविद्याजन्य आहेत व अविद्यायुक्त जीवाचे ठिकाणीच असतात. पण परमेश्वर अविद्यारहित आहे. तो कधीच अविद्येच्या स्वाधीन होत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी निद्रा किंवा जागृती या गोष्टी नाही. तेव्हा निद्रेत बेसावध राहून घोरणे व जागृतीत सावधपणे बोलणे, बेसावध राहून घोरणे निद्रेमध्ये आणि जागृतीत सावधपणे बोलणे हे भगवंताचे ठिकाणी संभवतच नाही. त्याप्रमाणे परमात्मा सर्वज्ञ पूर्ण सच्चिदानंद स्वरूप व सर्व शक्तिमान राहूनच अवतार घेत असल्यामुळे भगवंताचा अवतार विग्रहही अविद्यारहितच असतो व त्याचे ठिकाणीही जागृती किंवा सुषुप्ती या अवस्था नसून जागृतीतला सावधपणा आणि सुषुप्तीतला बेसावधपणा हे धर्म त्याचे ठिकाणी नसतात. म्हणून या ओळीचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य घोरत असला तरी तो घोरण्याचा प्रयत्न करून घोरत नसतो तर सहज घोरतो असा त्याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य घोरत असला तरी तो घोरण्याचा प्रयत्न करून घोरत नसतो तर सहज घोरतो त्याप्रमाणे भगवंतापासून घोरण्याप्रमाणे म्हणजेच अप्रयत्नपूर्वक सहज वेद निर्माण झाले आहेत आणि त्यातील ज्ञान भ्रमादी दोष रहित असल्यामुळे जर प्रमाण आहेत तर मग त्याच परमात्म्याने अवतार घेऊन जागृतीत असलेल्या माणसाप्रमाणे प्रत्यक्ष सांगितलेले गीतेतील ते ज्ञान भ्रमरहित व प्रमाण आहे. हे काय सांगायचे? जीवाने आपल्या कल्याणाकरता भ्रमरहित ज्ञान व्हावे म्हणून गीतेनुसारच वेदाचे ज्ञान करून घेतले पाहिजे. एवढी गीतेची योग्यता आहे. भगवंतापासून प्रकट झालेल्या वेद व गीता या दोघात वेद अस्पष्टार्थबोधक व गीता स्पष्टार्थबोधक अशी आहे. म्हणून गीतेला धरून वेदादी भागांचा अर्थ करावा असा भाव या सर्व श्लोकांमधून प्रकट होतो. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पभिमती मंद काय होय. आता असा हा गीतेतील अर्थ अगाध असा आहे आणि ज्या गीतार्थाचे आकलन वेदालाही झालेले नाहीये तेथे माझ्यासारख्या मंदमतीचा पाळ काय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपली तर काय गत आहे. मग त्या गीतार्थाचे आकलन माझ्यासारख्याला आता होणं फार दूरच आहे. गीतार्थाचे आकलन वेदालाही झाले नाही. या म्हणण्याचा आशय नेमका असा आहे की वेदाने जाणीव ठेवून जेवढे सविशेष किंवा सविकल्प निरूपण करता आले तेवढे केले. पण ज्याप्रमाणे आंबा, द्राक्षे, साखर इत्यादी निरनिराळे मधुर पदार्थ खाल्ले तरी त्यांच्यातील रुचीतला फरक शब्दाने सांगता येत नाही. तो मनानेच कळतो. त्याप्रमाणे गीतेतील जाणीवरहित परमप्रेम रूप भक्ती तत्व ही अनिर्वचनीय म्हणून शब्दाचे पलीकडचे असते, स्वसंवेद्य किंवा अनुभवरूप असल्यामुळे वेदाला शब्दाने सांगता आले नाही असं म्हणावे लागेल. हे अपार कैसेने कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे, मशके केवी. असा हा अमर्याद व जाणीवेला आकलन न होण्याजोगा गीतार्थ बुद्धीत कसा आणावा? अत्यंत थोर प्रकाशाला कशाने प्रकाशित करणार? एवढ्याशा चिलटाने आपल्या मुठीत आकाशाला कसे साठवायचे?
असे प्रश्न निर्माण होतात. परी येथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानू कुळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आखी भारती. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. का जया ते कामधेनू आहे, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तोल आहे ग्रंथी. या ओळ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लोहाला परीस हे सोनं करू शकतं, म्हणजे लोह आणि परीस याचं एक उदाहरण दिलेलं आहे. किंवा मुक्याच्या मुखी वेद म्हणून घेण्याची शक्ती सरस्वती देवीमध्ये आहे, हे एक उदाहरण या ठिकाणी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. किंवा कामधेनू ज्याच्याजवळ आहे त्याला कशाची काही कमी आहे का, असं एक उदाहरण ज्ञानदेवांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा रीतीने गीतार्थ आपल्या स्वतंत्र बुद्धीने आकलन होणे जरी सर्वस्वी अशक्य आहे, तरी एका आधाराने ते सर्व शक्य आहे. कोणता आधार? तर त्या आधाराच्या बळावरच मी धैर्याने गीतार्थ सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो. तो आधार म्हणजे माझ्या सद्गुरूंची, श्री गुरूंची कृपा आहे. एरवी पाहता मी अत्यंत अज्ञानी असून अति गंभीर असा गीतार्थ सांगण्याचा विचार करीत आहे, पण माझ्या दृष्टीसमोर संत कृपेचा मोठा लखलखीत दिवा लागला असल्यामुळे मी मूर्ख आहे, तरी त्या दिव्याचे योगाने मला सर्व चक्क दिसते. ज्याप्रमाणे परिसातच लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे, किंवा अमृताच्या योगाने मेलेला पुरुषही जिवंत होतो, मुक्याच्या मुखात जर सरस्वती बसली तर मुकाही पंडित होईल, हे त्या वस्तूचे सामर्थ्य आहे, यात नमल नाही. किंवा ज्याला कामधेनू हीच माता प्राप्त झाली, त्याला न प्राप्त होण्यासारखे जगात काही नाही. त्याप्रमाणे सर्व समर्थाशी श्री गुरूंची कृपा मला लाभल्यामुळे मी गीतार्थ सांगण्यास धजत आहे. बोले मी सधरू, जै सानुकूळ गुरुश्री गुरु, परमप्रेम भक्ती रूप जो गीतेचा अर्थ तो तत्तू मुख्यतस्तू महत्कृपयैव भगवत कृपालेशाद्वा. नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. या नारद भक्ती सूत्राप्रमाणे संतरूपी श्री गुरु किंवा भगवान यांच्या कृपेनेच प्राप्त होणार आहे. तो संत कृपे वाचून स्वतःच्या बुद्धीने आकलन होऊ शकत नाही, असं सर्व संतांचं म्हणणे आहे. तरी न्यूनते फुरते, अधिक ते सरते, करुणी घेयावे ते तुमचे, विनवितू असे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविले आम्ही बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूपितू, ते आपुला अलंकारितू भलतया परी. तैसा मी तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, या बोला निवृत्ती दासू, पावनू परम उल्हासू. म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनिया. तरी उणे काही वाटल्यास आपण पुढे करून घ्यावे, व अधिक शब्द तोंडातून निघाल्यास आपण गोड करून घ्यावे, ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे. सद्गुरूंना विनवणी करतात आहेत श्री ज्ञानदेव. आता निरूपणाकडे लक्ष द्या. तुम्ही जसे बोलवाल तसे मी निरूपण करील. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बावली जशी नाचवणाऱ्याच्या स्वाधीन असते, तसा मीही तुम्हा गुरुजनांचा कृपापात्र असून आज्ञेप्रमाणे वागणार आहे. आता हे साधूजन आवडेल तसा आपल्या लेकराला अलंकृत करतील. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्रार्थना केल्याबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथांनी आश्वासन देऊन सांगितले, तुला प्रार्थना करण्याची गरजच नाही, ग्रंथ सांगण्याकडे लवकर चित्त दे म्हणजे झाले. हे आश्वासन ऐकून निवृत्तीनाथ
श्री ज्ञानेश्वर महाराजांना परम आनंद झाला. परम उल्हास पावलेले श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना मनाला अवकाश देऊन ऐकण्याची विनंती करतात. परिसा मन अवकाशू देऊन या. तेथे मनाला अवकाश देऊन असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ दुसरे काही न ऐकू देता मनाला गीतार्थच ऐकण्याला सवड द्या, म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐका, असा सांगण्याचा भाव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बाकीचा भाग आपण उद्याच्या भागात पाहू. आपण या वर्षी ज्ञानेश्वरीला 725 वर्ष पूर्ण झाल्यामुळे दररोज अर्धा तास ज्ञानेश्वरीचं निरूपण करण्याचा मानस केलेला आहे. आणि आपण सर्व श्रोते भगवत भक्त यांनी तो श्रवण करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी यूट्यूबला आनंद कीर्तन गंगा या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपणाच्या श्रवणाचा आनंद घ्या आणि आपल्या इष्टमित्र परिवाराला देखील या आनंदात सहभागी करून घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय.